इट कॅन हॅपन ओनली इन इंडिया असं म्हणण्यासारखी एक लाजिरवाणी घटना मोहम्मदवाडी हडपसर विभाग पुणे या ठिकाणी एक शरणार्थी गृह रेस्क्यू सेंटर आणि त्या ठिकाणी 13 बांगलादेशी महिलांना ठेवलं होतं. त्यांची काही चौकशी सुरू होती वगैरे. आता या 13 बांगलादेशी पुण्यामध्ये हडपसरसारख्या ठिकाणी ठेवल्यानंतर जी काही प्रक्रिया करायची ती फास्ट झाली पाहिजे. अशा लोकांना सांभाळण्यातच टॅक्स पेयरचा पैसा वाया जातोय ही एक भावना पाहिजे. त्या 13 बायका आल्या कधी, त्या कोणत्या बेसवर या पुण्यासारख्या शहरात राहत होत्या, याची सगळी चौकशी नक्की खोलात जाऊन झाली पाहिजे. कारण ज्या केअर सेंटरला त्यांना ठेवलं होतं तिथल्या केअरटेकरला एका खोलीत बोलवून या 13 बायकांनी तिला मारहाण केली आणि शेवटी दार उघडून त्या पळून गेल्या. आता या 13 महिला गायब झाल्यानंतर सगळ्या शहरभर सर्च ऑपरेशन सुरू झालं आणि 13 पैकी 2 बायका सापडल्यात. प्रश्न हा आहे की या 13 बांगलादेशी बायका केव्हापासून इथं राहत होत्या, त्यांच्याकडं आय कार्ड कोणती होती, ती त्यांना कुठून इश्यू केली होती, ती इश्यू करताना कोणते सरकारी अधिकारी जबाबदार आहेत, बरं त्या कधीपासून आणि कधीपर्यंत कुठे कुठे राहिल्या, त्यांनी नक्की काय काय कामं केली, त्यांनी काही आपल्या देशविघातक कार्यामध्ये गुप्त माहिती कुठे काही पाठवली का, ही सगळी चौकशी या लोकांची झालीच पाहिजे. कारण अवैध प्रकारे राहणारे हे सगळे बांगलादेशी, ज्याच्यामुळं आपल्या भारताची लोकसंख्या आकडा फुगतोय, इतपत हे लोक पूर्ण भारतभर पसरलेले आहेत. आश्चर्य हे वाटतं मला की आपल्या कायद्याची चौकट एवढी कमकुवत कशी काय. आता या 11 बायका सापडत नाहीत आपल्याला, कारण डायरेक्ट मशिदीत आपण चेकिंगला जात नाही. बरोबर त्या ठिकाणी त्यांना आसरा मिळतो, तिथून गुप्तरित्या जिथं पाठवायचं तिथं पाठवलं जातं. अक्षरशः बांगलादेशच्या सीमेतून भारताच्या सीमेतल्या एका बंगल्याच्या बेडरूमपर्यंत, भुयार खणेपर्यंतसुद्धा आम्हाला काहीही पत्ता लागत नाही. याच्यापेक्षा जास्त शोकांतिका कोणती. सीमेवरती अशा लोकांना सोडायला गेलेले पोलीस अधिकारी जेव्हा अशा अवैधरित्या भारतात राहिलेल्या बांगलादेशींचा जथ्था पोलीस लोक सोडायला जातात, तेव्हा त्यांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडं हँडओव्हर करावं लागतं. ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्याप्रमाणे त्यांना त्या सीमेपर्यंत नेणं एवढीच त्या पोलीस लोकांची जबाबदारी असते. पण जेव्हा ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे हँडओव्हर करतात, त्याच्यानंतर काय घडतं वाईट वाटतं. अशा मिशनमध्ये काही माझे स्नेही सामील होते, ऑन ड्युटी होते. त्यांनी सांगितलेला प्रकार अतिशय धक्कादायक. अर्थात हे जगजाहीर झालं आहे म्हणूनच मी पण सांगतोय. आपल्या कोम्बिंग ऑपरेशन करून या अवैध बांगलादेशींना मोठ्या शिताफीने पकडलं जातं. त्याच्या पुढचं इन्व्हेस्टिगेशन होतं, कष्ट घेतले जातात, समित्या नेमल्या जातात, त्यांची आय कार्ड चेक केली जातात. ती जेव्हा इनव्हॅलिड सापडतात, अवैधरित्या त्यांना कोणीतरी दिलेली सापडतात,
त्यावेळेस त्यांना त्यांच्या त्यांच्या देशाच्या सीमांपर्यंत नेऊन सोडणं इथपर्यंत या इन्व्हेस्टिगेटिंग पार्टीची जबाबदारी ते पार पाडतात. पण हेच BSFचे जवान पुन्हा काहीतरी रक्कम घेऊन त्यांना दुसऱ्या शहरात जा असं सांगून पुन्हा ते भारतातच सोडतात. मग मुंबईतनं पकडलेले लोक पुन्हा कलकत्त्यात सापडतात. कलकत्त्यातनं पकडलेले लोक कुठेतरी मद्रासला सापडतात, दिल्लीत सापडतात. त्यांचं नेटवर्क आहे इतकं स्ट्रॉंग की तिथे BSFकडं हँडओव्हर केल्यानंतरसुद्धा वेगळे प्रकार सुरू होतात असं दिसून येतं आहे. आता असं जर होत असेल, सीमेला जर भगदाड असेल, कोई भी आओ और कोई भी जाओ, तर मात्र या देशाचं काही खरं नाही. अमुक दादरमध्ये मुलींचे बायकांचे कपडे रस्त्यावर विकणारा बांगलादेशी, असे तुम्ही 10-15 तिथल्या नगरसेवक नगरसेविकांनी उठाव करायचा, त्यांना पकडायचं, त्यांच्या तक्रारी करायच्या. फक्त इतकंच काही करून उपयोग आहे का? ठीक आहे, आता एक नवीन कायदा झाला आहे, त्याची थोडी जरब बसणार आहे. बरेच बांगलादेशी बऱ्याचशा झोपडपट्ट्या कुलपं लावून निघून गेले आहेत, हेही दिसतंय चित्र. पण त्यातूनही जे काही धैर्यवान आहेत ते असेच लपून छपून इथं काहीतरी कारभार करत जगत आहेत. या सगळ्यांचा बंदोबस्त नक्की झाला पाहिजे. कायदेशीर चौकट अतिशय मजबूत बनवण्यासाठी प्रक्रिया लावली पाहिजे काहीतरी. आपल्या संसद भवनमधून अधिकाधिक कडक कायदे अशा मायग्रंट पीपलसाठी, जे आपल्या शरणार्थी म्हणून येतात आणि इथंच कायमचे स्थायिक होऊ इच्छितात, स्थायिक होतात, त्यांना स्थायिक करण्यासाठी काही त्यांची नेते मंडळी धडपडतात आणि त्याला काही भ्रष्टाचारी अधिकारीसुद्धा साथ देतात. ही शोकांतिका भारतातली संपली पाहिजे. याच लोकांसाठी जर टॅक्सपेयरचा पैसा असा वाया जात असेल तर मात्र टॅक्सपेयरने सुद्धा कुठेतरी काहीतरी उठाव करण्याची वेळ आली आहे असंही एकदा वाटून जातं. आता ह्या 11 महिला ज्या मोहम्मदवाडीच्या त्या केअर सेंटरमधून पळून गेल्या, 13 पळाल्या, 2 सापडल्या, 11 अजून सापडत नाही आहेत. ह्या 11 बायका नक्की कोणी पाठवल्या होत्या? त्यांना सपोर्ट कोणाचा आहे? बांगलादेशमधून इतके आपल्याकडे हे रहिवासी घुसतात, ते घुसतात कुठून? त्या सगळ्या सीमांना कुठेतरी चांगल्या रीतीने सीलबंद करता आलं पाहिजे. प्रामाणिक माणसांची टीम त्या BSFमध्ये नेमता आली पाहिजे. देशाशी गद्दारी करून, भ्रष्टाचार करून 4 पैशांसाठी आपल्या देशामध्ये बांगलादेशच्या लोकांना सोडणारे किती घातक असतील हो. ती वर्दी घालण्याचा त्यांना काहीतरी अधिकार आहे का? मग अशा माणसांसाठी पण काहीतरी कडक कायदा करता येईल का? कायमचे हे कुठल्या तरी भिंतीच्या पलीकडेच राहिले पाहिजेत, मरेपर्यंत सडले पाहिजेत, असं काही बनवता येईल का? त्याच्याशिवाय कडक कायदा असेल तरच काहीतरी जरब बसेल. कधी कधी वाटतं नॉर्थ कोरियाचा तो जो लीडर आहे तसा कोणीतरी एक BSFमध्ये जन्माला यायला पाहिजे, अधिकारी, जो हा सगळ्या गोष्टी समूळ नष्ट करू शकेल. अशी माणसं या आपल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असली पाहिजेत असंही आवर्जून वाटतं. चला आशा करूयात लवकरात लवकर या 11 बायका सापडतील आणि त्या कुठल्याही प्रकारच्या देशविघातक कार्यात त्यांनी कोणतीही इन्फॉर्मेशन कुठल्याही देशाला दिलेली नसावी यात सदिच्छा व्यक्त करतो आणि या व्हिडिओ इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.